एमडी करायची आणि तिथे जाऊन आत्महत्या करायची, तर माय बापांनी लोळत पडायचं। मग लेकरं शिकवायचं का नाही? आणि मुख्यमंत्री योजना काढतो, शिका, मुलीला शिकवा, मुलगी मोठी बनवा, मुलगी सुशिक्षित झाली पाहिजे। आणि मग अशी फाशी घेऊन मारायची का? 5-5, 10-10 लाख रुपये खर्च करायचे, तर नोकरी धरायची लोकांच्या इथं, आणि पुन्हा लेकराची तिकडून मडाण्यासाठी वाट बघायचं का? मित्रांनो, लोकांच्या घरी सालाने राहून डॉक्टर बनलेल्या त्या लेकीला या व्यवस्थेने संपवलं। याला जबाबदार कोण? याची जबाबदारी कोणीच का घेतली नाही? या जागी नेत्याची मुलगी असती तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून टाकला असता। मित्रांनो, एकीकडे सत्ताधारी आमदार सतत हिंदू धर्म धोक्यात आहे अशा गप्पा मारतात, ते आज डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात कुठे आहेत? वारंवार तक्रार करूनही पोलीस प्रशासनाने डॉक्टर संपदा मुंडे यांची तक्रार घेतली नाही। पोलिसांच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेने आत्महत्या केली। खरंच ही महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे। मित्रांनो, पोलीसच अशा प्रकारचे कृत्य करत असेल तर आपली न्यायव्यवस्था प्रशासन काय झोपा काढतंय का? तिची आत्महत्या व्यवस्थेने घेतलेला बळी आहे का? मित्रांनो, अशा घटना महाराष्ट्रात रोज घडतात। या संदर्भात FIR ही दाखल होतात, परंतु या FIRची योग्य ती पोलिसांकडून चौकशी होत नाही। शेवटी पीडित व्यक्तीने आत्महत्या केल्याचं दिसून येतं। वेळीच वेगवेगळ्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला तर डॉक्टर संपदा मुंडे सारख्या निष्पाप मुली या वाचू शकतात। अनेक प्रकरणात पोलीस आणि राजकीय व्यक्तींचं साटेलोट असलेले दिसून येतं। यामुळे अनेक प्रकरणे दाबली जातात किंवा योग्य त्या दिशेने तपास होत नाही। जे राज्यातील मुलींना सुरक्षित ठेवू शकत नाहीत ते हिंदू राष्ट्राकडे वाटचाल कसे काय करू शकतात? हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। देवेंद्र फडणवीस साहेब, आम्हाला कुठल्याही प्रकारची लाडकी बहीण योजना नको आहे, आम्हाला हवी सुरक्षित बहीण योजना, जिथे महिलांना जीवन जगताना सुरक्षित वाटेल